ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रथाची आगती विगते एका परिस एके धावेते त्या माझी धनुष्यासे वित्पते शस्त्रगती साठोपा. असो ऐकणारे सर्व परमार्थ प्रेमी राम भक्त हनुमानजी श्रोते वक्ते वाचक सूचक ज्ञानवंत गुणवंत वयोवृद्ध तपोवृद्ध तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा तुम्हा यावरी न करावा आव्यर. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता प्रस्तुत प्रसंगी श्री क्षेत्र चारदरी या ठिकाणी भावार्थ रामायण यातील जे असणार असं गोड निरूपण आहे की भरत हा प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी सर्व अयोध्येतील नागरिक वशिष्ठ गुरु सर्व मंत्री यांच्या सहज असणारे निघालेले आहेत. वाटेमध्ये जात असताना सर्व प्रकारचं जे असणारं चतुरंग सेना सिद्ध करून त्या ठिकाणी अयोध्येकडे निघालेले आहेत. मग त्यामध्ये जे असणारे अनेक चपळ जे असणारे रथी महारथी वीर आहेत आपापला रथ जे असणारा सज्ज करून का तर उल्हास त्यांच्या मनामध्ये होता. त्याचं मुख्य कारण होतं की भगवंताचं दर्शन आपल्याला होणार आहे. आपला प्रिय व्यक्ती जे असणारा प्रभू रामचंद्र आपला बंधू किंवा आपला जो असणारा भावी होणारा होता तो राजा आणि याच्या दर्शनाची सगळ्यांना आस लागलेली होती. मग त्या ठिकाणी युद्धामध्ये सगळे प्रवीण होते. रथ चालविणारे होते. जी युद्ध कला होती त्या ठिकाणी जे असणारे बाणामध्ये चालविण्यामध्ये जे असणारे असे निष्णात जे असणारे वीर आणि ते आपापली कला त्या ठिकाणी दाखवू लागलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राच्या दिशेने भेटीसाठी निघू लागलेले आहेत. शतसहस्र सुजातीवर निघाला वीरांचा संभारो. नाना अलंकारे मनोहर करते उदर सेनादे. या ठिकाणी असणारे असंख्य लाखो जे असणारं सैनिक होतं. शतसहस्र म्हणजे 1,00,000 100,000 1,00,000 असे असंख्य लागत नाही अनेक जे असणारी ज्याची संख्या नाही असं जे असणार सैन्य संभार आपापले काही रथावर स्वार झालेले आहेत काही घोडेस्वार आहेत काही पायदळ आहेत असा आणि आपापली जी असणारी युद्ध कला आणि मनामधला जो असणारा उल्हास त्या ठिकाणी जे असणारा साजरा करून एका पुढे एक असे धावू लागलेले आहेत. वारवा बाणने मोहाळे अंगटो परागावळे पाखरा झळकती ते जाळे विरोमा बळे आरुडले. आता या ठिकाणी जे असणार कारण त्या अयोध्येचा साम्राज्य जे असणार फार जे असणार शोभायमान होतं आणि ऐश्वर होतं. त्या ठिकाणी जे असणारे रथ जे आहेत शोभायमान आहेत. सर्व जे असणारे संभार आहेत तेही शोभायुक्त आहेत. रथावर जे असणारे दिव्य जे असणारे अशा पाचोंच्या झालरी त्या ठिकाणी झळकू लागलेल्या आहेत. असं त्या ठिकाणी ही सेना आहे आणि त्या सेनेचं वर्णन नाथबाबाने जे असणारं गोड केलेलं आहे. वारोते न पायावर नाचते हो मामा जे जे करे ते धावणे अंतराळे गते वारू थापटे ते महावीरे. आता एक आपापले जे असणारे वीर आहेत आणि त्यांचे जे असणारे काही घोडेस्वार होते आणि ते जे असणारे आपल्या घोड्याची जी असणारी चाल आहेत ते 2 पायावर त्या ठिकाणी उभा करून आसमान म्हणजे जे असणार आकाशातलं आणि पाहू लागलेले आहेत किंवा त्यांची जी असणारी युद्ध करण्याची जी कला आहे किंवा त्यांचे घोडे किती जे असणारे युद्धामध्ये निष्णात आहेत हे सगळे दाखवू लागलेले आहेत आणि आपल्या वारूचं थापटू लागलेले आहेत. असं जे असणार या ठिकाणी सर्व सेनेचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. क्रांती यात्रेश्वर तोमरे भेंडे बाळे चेंडू चक्रे गदा मुदगल लवडे थोर थोरे आले मोगर पायांचे. आता चतुरंग सेना आहे. या ठिकाणी जे असणाऱ्या प्रत्येकाच्या हातामध्ये आपापलं जे असणारं शस्त्र आहे.
कोणाच्या हातामध्ये कोयता आहे, कोणाच्या हातामध्ये जे असणारे ढाल तलवार आहे, कोणाच्या हातामध्ये मोगर आहे, काही जे असणारे रथस्वार आहेत, काही पायदळ आहेत, पायाचे मोगर म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या हत्तीच्या पायामध्ये जे असणार व अलंकार त्या ठिकाणी आहेत. अशी ही जी असणारी चतुरंग सेना भरताची अविद्येकडून प्रभू रामचंद्राच्या भेटीच्या दिशेने निघालेली आहे. गती पायाचे मोगरे गरजेत आले परशुद सुरधरे मला दुर्देर तळपते. या ठिकाणी अनेक जे असणाऱ्या प्रकारची सेना होती, अनेक प्रकारे जे असणार आपापलं शस्त्र घेऊन त्या ठिकाणी जे असणारा आनंद जे असणारा आहे आणि तो आनंद द्विगुणित करू लागलेले आहेत. आपापली जे असणार कला आहे युद्धाची तीही सर्व जे असणारी दाखवण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. का तर आनंद ज्या वेळेस असतो त्यावेळेस मनामध्ये उल्हास निर्माण होतो आणि उल्हासामध्ये जे असणारा तो आनंद द्विगुणित करून आणि त्या ठिकाणी हे प्रभू रामचंद्राच्या भेटीकडे सर्व जे असणारे आपापले शस्त्र घेऊन आणि निघालेले आहेत. शेळी सावेळी शक्ती व्यक्त अलंगाईते बाणाईते कोयते काळात भूते कटर हात वेगे जे असणार हातामधलं जे असणार शस्त्र आहे आणि ते चालविण्यामध्ये हे जे असणार आनंदाने त्या ठिकाणी आपापलं जे असणारी कला कौशल्य त्या ठिकाणी दाखवू लागलेले आहेत आणि आनंद द्विगुणित करू लागलेले आहेत असं वर्णन या ठिकाणी त्या सैन्याचं नाथ महाराजांनी गोड निरूपण केलेलं आहे.